श्री स्वामी समर्थ मंडळी, आता सगळ्यात ट्रेंडिंगला असलेली आपली वुलन मॅट किंवा फर मॅट म्हणून रांगोळ्या आहेत. आपण भरपूर रांगोळ्या काढतो, देवांची नावे काढतो, परंतु रांगोळी काढल्यानंतर आपल्याला ती पुसून घ्यावी लागते. तर ते आपल्याला वाईटच वाटतं की देवांची नावं आपण रांगोळीत काढलेत आणि ती पुसूनही टाकतो. ते चुकीचंच आहे. तर आता एक नवीन ट्रेंडिंगला आलेली मॅट आहे, म्हणजे वुलन मॅट, ज्याच्यावर आपण कुठल्याही देवांची नावं टाका किंवा काहीही टाका, ती आपण डायरेक्ट उचलून ठेवू शकतो. त्याच्यामुळे शकून या गोष्टी घडू शकत नाही आणि आपल्या मनालाही वाईट वाटत नाही. तर ह्या फर मॅट बनवणं खूप सोपं आहे, मॅट बनवणं खूप सोपं आहे. त्यासाठी लागणारं साहित्यही खूप स्वस्त आहे, बाजारातही ते खूप कमी पैशामध्ये भेटतात आणि आपण घरातून चांगला व्यवसायही त्यामुळे करू शकतो. त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी आज तुम्हाला सांगते. तर त्यासाठी लागणारं सगळ्यात महत्त्वाचं साहित्य असतं फर. तर फरमध्ये बघा तुम्हाला भेटणार हे रेड कलरचं फर आहे. हे सगळ्यावर तुम्हाला 40 रुपये, 50 रुपये अशा प्रकारच्या ग्रॅमनुसार तुम्हाला बाजारपेठेत मिळू शकतं. आणि आपल्या जनरल स्टोअर वगैरे या गोष्टीमध्ये हे खूप कमी प्रमाणामध्ये किंवा खूप कमी पैशामध्ये उपलब्ध होऊन जातात. त्यासाठी काही क्लासेस घ्यायची गरज नाही, तुम्ही हा व्यवसाय घरूनही चालू करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे ही फर घेतली, पण ही मॅट बनवताना ती कशावर चिपकवायची किंवा कशावर चिकटवायची, तर त्यासाठी लागतं ते रेक्झिन. तर हेही रेक्झिन तुम्हाला 100, 200 रुपये, 200 रुपये मीटर अशा प्रमाणामध्ये हे रेक्झिन तुम्हाला बाजारामध्ये उपलब्ध होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हे मॅट घेतलं आपण की फर घेतली, आता ही चिपकवण्यासाठी किंवा चिटकवण्यासाठी आपल्याला लागणार आहे ती ग्लूगन. तर त्यासाठी अशा प्रकारची 20 ते 100 वॅटपर्यंत ग्लूगन भेटते आणि त्याला भेटतात त्या स्टिक भेटतात. ते एक 10 रुपयापर्यंत स्टिक भेटतात. अशा प्रकारच्या स्टिक असतात, त्या तुम्हाला होलसेलमध्ये 5-10 रुपयाला भेटून जातात. तर अशा प्रकारचा जे साहित्य आहे ते सगळं साहित्य घेऊन तुम्ही एक चांगला व्यवसाय चालू करू शकता. हा व्यवसाय 12ही महिने चालतो. त्यापुढच्या ज्या काही रांगोळ्या आहेत किंवा ज्या काही डिझाईन्स आहेत त्या आम्ही तुम्हाला वेळोवेळी तुम्हाला आमच्या यूट्यूबवरती दाखवूच. आता आम्ही ही सुरुवात करत आहोत. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने ही आमची सुरुवात आहे. तुमचे आशीर्वाद राहू द्या सर्वांना. श्री स्वामी समर्थ.